Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. राज्यभरात दिवसेंदिवस उष्णतेची लाट आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. काल जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमानाचा पारा तब्बल 43.4 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचला होता आणि किमान तापमान जे आहे ते 27.6 अंश सेल्सिअस एवढी नोंद झाली आहे. आपण जर बघितलं तर 43.4 अंश सेल्सिअस म्हणजे मागील 3 वर्षातील सर्वाधिक तापमान मानलं जाते. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील रस्त्यावर सुद्धा दुपारी शुकशुकाट पाहायला मिळतो आणि आज सुद्धा हीच परिस्थिती आहे जी छत्रपती संभाजीनगर आणि जिल्ह्यात पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसापासून हवामान विभागाच्या वतीने दिलेल्या अंदाजानुसार जे आहे ते उष्णतेची लाट येण्याची शक्यता सुद्धा आता निर्माण झाली आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे ते नागरिकांनी काळजी घ्यावी. 12 ते 4 या वेळेत जे आहे ते काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन सुद्धा आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून जे आहे ते राज्यभरात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतो. काही प्रमाणात जे आहे ते याचं नुकसानसुद्धा नागरिकांना सहन करावं लागतं. अनेक ठिकाणी जे आहे ते उष्माघाताचे बळीसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या अनुषंगाने जे आहे ते आरोग्य विभागसुद्धा अलर्ट मोडवर आलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा उष्माघाताचे कक्ष तयार करण्यात आलेत आणि नागरिकांनी सुद्धा काळजी घ्यावी असं आव्हान आरोग्य विभागाच्या करण्यात आले आणि पुढील 12 मेपर्यंत जे आहे ते तापमान पुन्हा वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाच्या हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आली आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये काल गेल्या 3 वर्षातील सर्वाधिक 43.4 एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.